श्री स्वामी समर्थ। कोणी माझ्या चॅनलला आधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आज आपण तारक मंत्राची सेवा। आता तारक मंत्राची सेवा म्हणजे काय? जर तुम्ही नित्यसेवा स्वामींची करत असाल तर तुम्हाला तारक मंत्राचा शुभ फळ कसे मिळते हे तुम्हाला माहितीच असेल। आता रोज ज्यांना नित्यसेवा जमत नाही तर त्यांनी रोज तारक मंत्राचा हा एक उपाय नक्की करून बघा। तारक मंत्र कसं करायचं? जेव्हा आपण सकाळी लवकर उठतो तेव्हा देवपूजा वगैरे करायची, स्वामींची पूजा करायची आणि स्वामींचा 11 माळी जप करायचा, स्तवन वाचायचं आणि जो तारक मंत्र आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक उदबत्ती घ्यायची आहे, 1 किंवा 2 उदबत्ती घ्या, ती पूर्ण पेटवायची, त्याच्याखाली डिश ठेवायची आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला एक तांब्याचं छोटं भांडं घ्यायचं आहे आणि ते ठेवायचं आहे। तर तुम्हाला तुमचा उजवा हात जो आहे, पण जी उदबत्ती लावलेली आहे, जी अगरबत्ती आहे, ती जी डिशमध्ये पडेल असं तुम्हाला भांडं ठेवायचं आहे आणि त्याच्या शेजारी जे तुम्ही भांडं ठेवलं तांब्याचं, प्लॅस्टिकचा वापर करू नका, तांब्याचं भांडं घ्या किंवा स्टीलचं फुलपात्र घेतलं तरी चालेल। त्याच्यावर तुम्हाला हात ठेवायचा आहे, उजवा हात। 11 माळी जप झाल्यानंतरून हेच करायचं आहे तुम्हाला। तुमचा उजवा हात त्या पेल्यावर ठेवायचा आहे आणि तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे तो हात ठेवून, आणि त्याची जी उदी आहे ती भांड्यात पडून देऊ नका, कारण का ॲक्च्युली आत्ता नॅचरल उदबत्ती केलेली जात नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात। त्याच्यामुळे तुम्हाला उदबत्तीची उदी जी ताटात पडेल अशी उदबत्ती लावायची आहे। तुम्हाला जे पाणी घेतले तुम्ही फुलपात्रात, पेला भरून पाणी घ्यायचं आहे, त्या पाण्यावर हात ठेवायचा आहे तुमचा उजवा हात आणि 11 वेळा तारक मंत्राचा जप करायचा आहे। आणि हा जप तुम्हाला 11 वेळा करायचा आहे। 11 वेळा झाल्यानंतरून तुम्हाला जी उदी पडली आहे ती उदी चिमूटभर त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे जे तारक मंत्राचं पाणी आहे ते तुम्ही प्यायचं आहे आणि घरातली सर्वांना द्या। ह्या तारक मंत्राच्या पाण्यामुळे काय होणार आहे की तुमचे जे काही निगेटिव्हिटी आहे तुमच्या आतमध्ये ती निघून जाण्यासाठी मदत होईल। घरात ते पाणी प्यायल्यामुळे काय होणार आहे, घरामध्ये पण काही निगेटिव्हिटी असेल तर तुम्ही तारक मंत्र बोलणार आहात, त्या तारक मंत्राच्या आणि तुमच्या घरातली निगेटिव्हिटी जाण्यासाठी पण मदत होईल। तुमच्या शरीरात किंवा कोण आजारी असेल त्यांना जरी हे पाणी दिलं तरी ते आजार बरा होण्यासाठी मदत होईल। त्यामुळे तुम्ही हा तारक मंत्राचा उपाय रोज नित्यनेमाने तुम्ही जर हे तारक मंत्राचं पाणी करून प्यायलात, घरच्यांना सगळ्यांना दिलात तर तुम्हाला खूप फरक पडेल। तुम्हाला जी का तुमची कामं अडकलीत किंवा काय तुमचं काम व्हायचं राहिलं आहे किंवा वेळ लागतो आहे ते पण कामं होतील। धन्यवाद।